नामस्मरण केल्याने तुम्ही तुमच्या अडचणींवर 95% मात करू शकता. कुठलीही अडचण असू दे तुमची, अगदी तुमचा लग्नाचा प्रॉब्लेम असू दे, तुमची नोकरीबाबत काही अडचणी असू दे, आजारपण मागे लागलेले असू दे, घरात सुखशांती नाहीये, कुठलंही असू दे, जप करत जा, नामस्मरण करत जा. खूप ताकद आहे त्याच्यात. तुमची जी काही अडचणी असतील आणि कुठल्याही देवाचा, एका देवाचा जप करत जा, एका देवाचं नाव घेत जा, नामस्मरण करत जा. कसं निवडायचं? संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी तुमच्या मुखात ज्या देवाचं पहिलं नाव येतं ना, त्या देवाचा जप करत जा. जे आपल्याला अडचण येते, खूप संकटात असतो, ते आपण म्हणतो ना, गणपती बाप्पा मला वाचव, स्वामी मला वाचवा, विठ्ठला मला वाचव रे. तुमच्या तोंडात जे काही नाव येईल पहिल्या देवाचं, त्याचा जप करत जा. कारण रूप वेगवेगळे देवाची, पण शेवटी परमेश्वर भगवंत एकच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही देवाचं नाव घेतलं तरी चालेल. आणि आपल्या बाबतीत असं बऱ्याच वेळा घडतं बघा, की माझं लग्न ठरत नाहीये, तर तुम्हाला कोणतंही सांगतं की तू ह्या देवाची उपासना करत जा, हे करत जा, हे उपास करत जा. तुला नोकरी लागत नाहीये का, मग तू ह्या देवाची उपासना करत जा. वेगवेगळ्या देवाची. आपण शंकराकडे पण मागतोय नोकरीसाठी, आपण गणपतीकडे लग्नासाठी मागतोय, आपण विठ्ठलाकडे चांगल्या आयुष्यासाठी मागतोय, प्रत्येक देवाकडे मागतोय. पण असं केल्याने आपल्या हात्या काहीच लागणार नाही, कुठलाच देव आपल्याला मदत करणार नाही. त्याच्यामुळे ज्या देवाचं नामस्मरण कराल ना, कुठलाही एक देव निवडा आणि त्याच्यावर, ज्या देवावर तुमची अढळ श्रद्धा आहे, ज्या देवावर खूप विश्वास आहे, त्या देवाचं नामस्मरण करत जा. खूप फायदा होईल. अनुभव घेऊन बघा. ऑल द बेस्ट.